माळशिरस येथे विहिरीत वाहन पडून 8 जणांची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अजूनही ताजी असतानाच पुण्यातील कोरेगाव मुंढवा चौकात अशाच प्रकारच्या संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे। रस्त्याच्या अगदी कडेला असलेली एक मोठी विहीर सध्या खुल्या अवस्थेत असून तिच्या सुरक्षेसाठी लावलेला इशारा फलक देखील वाहनांच्या धडकेत तुटल्याचे समोर आले आहे। या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। माळशिरस मधील दुर्घटनेत 8 जणांचा जीव गेला, तरीही पुणे महापालिका धडा घेण्यास तयार नाही का? प्रशासन आणखी एका अपघाताची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे। तुपे यांनी या विहिरीभोवती तातडीने संरक्षण कुंपण उभारण्याची मागणी केली आहे। एवढेच नव्हे तर महापालिकेकडे निधी नसल्यास आम्ही स्वखर्चातून कुंपण उभारण्यास तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच या धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे। आता या गंभीर इशाऱ्यानंतर पुणे महानगरपालिका कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही विहीर कोरेगाव पार्क मुंढवा चौक येथे आहे। इथनं पाहिलं तर कोरेगाव पार्कला हा रोड जातो आणि इथं ती विहीर आहे। तर आपण जर पाहिलं तर आता मध्ये माळशिरसला आता गेल्या आठवड्यामध्ये एक घटना घडली, 8 लोक दुर्दैवी मृत्युमुखी पडले। तसेच नाशिक, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडतात। तसेच इथे सुद्धा अशी घटना घडायची शक्यता नाकारता येत नाही। आज जर आपण इथं पाहिलं तर रोडच्या कडेला ही विहीर आहे आणि ही विहीर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? इथल्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना दिसत नाही का? उद्या काही दुर्घटना झाल्यावरतीच हे चिंतन करणार आहेत का, असा माझा इथं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे। लवकरात लवकर या विहिरीला बांधकाम करून कटाडे करावे, तसेच संरक्षण भिंत टाकून लोकांची जीवित हानी होऊ नये याकरता त्यांनी प्रयत्न करावे आणि ज्या जागा मालक आहे त्याच्याशी चर्चा करावी आणि त्या चर्चेतनं काय मार्ग निघतोय का बघावं। जर तसं नाही झालं तर आम्हाला सांगावे, आम्ही स्वखर्चाने सुद्धा ही विहीर जे काही विहिरीला बांधकाम करायचं आहे ते करायला आम्ही तयार आहोत। कारण लोकांचं जीव महत्वाचा आहे, लोकांच्या कोणत्याही जीवित हानी झाली नाही पाहिजे याकरता आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही या संदर्भात तीव्र आंदोलन करणार आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।